पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या आदेशाने सध्या जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यावर सध्या कारवाई सुरू असून त्यांच्या विरोधात कडक भूमिका घेऊन अशा धंद्या करणाऱ्यांवर सातत्याने धाड टाकून त्यांच्या विरुद्ध सक्त कारवाई केली जात आहे। असे उद्योग चालवणाऱ्या चालक मालकाविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत। याच अनुषंगाने आज पाचोड तालुका पैठण परिसरातील हॉटेल निसर्गाच्या पाठीमागे असलेल्या शेतातील मोसंबीच्या बागेतील एका झाडाखाली काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती पाचोड पोलिसांना मिळाली। या माहितीवरून पाचोड पोलीस व पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून अवैध चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा मारला असता त्या ठिकाणी 13 इसमांना अटक करण्यात आली आहे। 4,22,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली आहे। आता जिल्ह्याभरात अवैध धंद्याविरुद्ध मोहीम सुरू आहे आणि याच मोहीमच्या अंतर्गत विशेष पथकाने पाचोड पोलीस स्टेशन हद्दीत एक हॉटेलच्या मागे रेड केली आहे, ज्याच्यामध्ये 13 आरोपी अटक केलेले आहे आणि 4,22,000चा मुद्देमाल तिथून जप्त करण्यात आलेला आहे। या व्यतिरिक्त वैजापूर शहराला लागत ग्रामीण भागात एक रेड केलेली आहे, ज्याच्यामध्ये टोटल 8 आरोपी अटक केलेले आहे आणि त्याच्यामध्ये अंदाजन 1 लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। अशाच प्रकारे सर्व अवैध धंद्याविरुद्ध आमची कारवाई सतत चालू आहे। कालच विशेष पथकाने एक रेड केलेली आहे, ज्याच्यामध्ये कत्तलीसाठी घेऊन जाणारे 8 जनावरांची सुटका केलेली आहे आणि ते जनावर पण पोलीस स्टेशनला डिटेन केलेले आहे आणि त्याच्यात गुन्हा दाखल करून पुढची कारवाई सुरू आहे।